नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपलं NG सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण LCM कसं काढायचं ते पाहिलेलं आहे. त्याच्या काही म्हणजे जे दिलेले क्वेश्चन असतं त्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो, ते पण आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 13ला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 13 सराव संच 13. मित्रांनो, आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. 12 आणि 15चा आपल्याला LCM काढायचं आहे. LCM म्हणजे आपल्याला लसावी काढायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण अवयव पद्धतीने काढणार आहोत. आपण प्राईम फॅक्टर पद्धत अगोदर पाहिलेली आहे. तर 12चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. 12चे अवयव आहेत 2 ने भाग जातोय, 6 दुने 12, 6ला सुद्धा 2ने जातोय, 3 दुने 6, 3ला 3ने जातो, 3 एके 3, लास्टला 1 आलं म्हणजे अवयव आपले पाडलेले आहेत. 12चे अवयव आहेत 2 × 2 × 3. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला 15चे अवयव पाडायचे आहेत. 15चे अवयव 15ला 2ने भाग जात नाही, 3ने देऊया आपण. 5 त्रिक 15, 5ला मित्रांनो 5नेच भाग जातो, 5 एके 5. इथे 1 आलेला आहे म्हणजे आपले अवयव पाडलेले आहेत आपण. 15चे अवयव आहेत 3 × 5. मित्रांनो, इथे आपण अगोदर मसावी काढूया. मसावी आपल्याला सांगितलेलं नाही तरी पण आपण काढणार आहोत. मसावी काय असणार आहे याचं? मित्रांनो, मसावी असणार आहे दोन्ही बाजूला जे कॉमन असतात तेव्हा आपला मसावी असतो. इथे 2 इकडे आहे पण इकडे नाही. इथे 3, फक्त 3च कॉमन आहे म्हणून आपला मसावी हा 3 असणार आहे. मित्रांनो, आपण लसावी काढणार, जे आपल्याला सांगितलंय ते. लसावी काढण्यासाठी मित्रांनो, जी संख्या जास्तीत जास्त वेळा आली असणार ती आपल्याला लिहायची आहे. तर इथे कोणती आले? 2 जास्तीत जास्त वेळा आले, इकडे एकदा पण नाही, म्हणजे इकडे 2 × 2. त्यानंतर 3 दोन्ही बाजूला एकदाच आलेली आहे, इथे पण एकदा, इथे पण एकदा, म्हणून ती एकदाच लिहूया. त्यानंतर 5 इथे नाही आलेला, इथे एकदा आलेला आहे, मग 5 एकदा लिहूया. आता मित्रांनो, लसावी आपलं किती? 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 पंची 60, 60 हे आपलं लसावी आलेलं आहे. त्याला आपण LCM असं म्हणतो आणि मसावीला HCF. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की ज्या 2 संख्यांचा आपण लसावी किंवा मसावी काही पण काढतो, जे क्वेश्चनमध्ये ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी × मसावी. तर मित्रांनो, दिलेल्या संख्या कोणत्या आहेत? 12 × 15 यांचा गुणाकार हा लसावी आपला 60 गुणिले मसावी 3, 6 6 12, 6 त्रिक 18, 180. तर आपला इकडे पण 180 जायला पाहिजे. 15 गुणिले 12 करूया आपण. 5 दुने 10, 0, आजच्याला 1, 2 दुने 2 एके 2 आणि 1 3. इथे 0 घेतला, 5 एके 5, 1 1 1, 0, 5 न 3 8 आणि 1, 180 झालेला आहे मित्रांनो. म्हणजे आपलं हा एक फॉर्म्युला आहे. तर आपल्याला काही वेळेस असं विचारत नाही सहजासहजी, पण आपल्याला एक माहिती असायला हवं.
ज्या संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मासावी यांच्या गुणाकारा इतका असतो. मित्रांनो, हा गुणाकार इकडे केला, अगोदर त्या व्हिडिओमध्ये समजलं नाही. 15 गुणिले 12. तर मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आपण इथे अवयव आपण वेगवेगळे पाडलेले आहेत, तिथे आपण एकदाच अवयव पाडणार आहोत. मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आहे 6, 8, 10 यांचा लसावी काढायचा आहे. मित्रांनो, आपण तिन्ही संख्या लिहून घ्यायच्या, 6, 8 आणि 10. अगोदर आपण प्रत्येक याचे सेपरेट अवयव पाडत होतो, आता आपण एकदाच पाडणार आहोत. ते पण कसे पाडतात आपण, म्हणजे कमी वेळेत ते काढता येतील, त्यामुळे आपण असं काढून पाहूया. जे आपल्याला सोपे इझी वाटतील ते आपण त्या पद्धतीने काढायचे. आता इथे मित्रांनो, कोणत्या पण एका संख्येला जरी भाग जात असलं तरी ती संख्या जशी तशी लिहायची आणि पण सॉल्व करून पाहूया. आता आपण इथे 2ने भाग देऊया. 2ने इथे 3 दुणे 6, 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10 झालं. मित्रांनो, इथे 2ने भाग दिला तर 4ला फक्त जाणार आहे, बाकी कोणत्याच संख्येला जाणार नाही. तरी पण आपण एकाला जात आहे त्यामुळे ते भाग द्यायचंच. इथे 2ने भाग दिला तर 3 आपण जसं तसं लिहायचं, कारण की त्याला भाग जात नाही. 4ला जातोय, 4ला 2ने जातो, 2 दुणे 4. 5ला सुद्धा 2ने जात नाही, म्हणून तो 5 जसं तसं लिहायचं. आता मित्रांनो, इथे खाली याला आपल्याला एक संख्या व्यतिरिक्त 1 व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्यामुळे आपण इथे थांबायचं. तर मित्रांनो, आता आपला लसावी डायरेक्ट भेटणार आहे. आपलं लसावी आहे हे लेफ्ट साईडच्या संख्या इंटू जे खाली सर्वात शेवटी ज्या संख्या आलेल्या आहेत त्यांचा गुणाकार आणि ह्या लेफ्ट साईडच्या संख्यांचा गुणाकार. त्या संख्या आहेत 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 सर्व संख्या लिहून घ्यायच्या, नंतर त्यांचा आपण गुणाकार करायचा. 2 दुणे 4, 4 त्रिक 12, 12 गुणिले 2 गुणिले 5. एकदाच केलं तरी चालतील, नाहीतर आपण असं करूया. 12 दुणे 24, 24 इंटू 5, 24 पंचे 24 गुणिले 5 करूया. 5 चौक 20, 0 4 2, 5 दुणे 10 आणि 2 12. आपला आन्सर आलेला आहे 120. हा आपला लसावी आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण लसावी काढायचं आहे. आता आपली व्हिडिओ मोठी होणार आहे, त्यामुळे आपण इथे थांबूया. नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता इथे मित्रांनो, आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण 12चे अवयव सेपरेट पाडले आणि 15चे सुद्धा सेपरेट पाडले. इथे आपण एकत्रच पाडलेले आहे, त्यामुळे आपला टाईम वाचलेला आहे आणि सॉल्व करायला इझी झालेलं आहे. फक्त लसावी काढण्यासाठी आपण ही ट्रिक वापरू शकतो. मित्रांनो, अशाच आपण ट्रिक अशा पद्धतीने सॉल्व करणार आहोत पुढचे एक्झाम्पल. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी बाकी एक्झाम्पल तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. धन्यवाद.